नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SK पॉलिटी या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा सगळ्यांचं मनापासून मी सहर्ष स्वागत करतो. राज्यसेवा आणि कंबाईन अशा दोन्ही एक्झामसाठी आपण चालू घडामोडी आणि राज्यव्यवस्था हे दोन्ही वेगवेगळे आणि दोन्हीही एकत्रित अशा वेगवेगळ्या बॅचेस तयार केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी आतापर्यंत ॲडमिशन केलेलं आहे तर त्या सगळ्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो, कारण की तुम्ही ठेवलेला माझ्यावरती जो विश्वास आहे या विश्वासाला नक्कीच पुढे जाऊन मी पात्र ठरेल. आणि सांगायचा जर महत्त्वाचा मुद्दा झाला तर आता हे पहिलं लेक्चर असेल व्हिडिओ बॅचमधलं आपलं करंटचं. तर यामध्ये मित्रांनो जवळपास मी एक 3 महिन्यानंतर लेक्चर घेतो आहे. आणि ते लेक्चर घेताना ॲक्च्युली ह्याच्या पाठीमागच्या ज्या काही घटना घडल्या माझ्या जीवनामध्ये, जसं की माझा मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये मला डॉक्टरांनी पूर्ण रेस्ट्रिक्शन्स घातले होते. अगदी आताही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, परंतु एक म्हणूयात की आपण मुलांची एक्झाम पण जवळ आलेली आहे आणि मुलांना आपल्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या उद्देशाने आपण करंटची आणि पॉलिटीची बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे. सो त्याच्यामुळं परीक्षेच्या अगोदर तुमचा सर्व जो सिलेबस आहे किंवा जे पॉईंट्स आहेत हे पूर्णपणे परिपूर्ण करून घेतले जातील. आणि विशेषतः तुम्हाला माहितीच आहे की बऱ्यापैकी मार्केटमध्ये आता आपली ओळख बनलेलीच आहे, ते म्हणजे प्रिडिक्शन. आपण जे अंदाज लावतो किंवा आपण जे अंदाज म्हणजे MPSCचे अंदाज नाही बरं का, म्हणजे कधी जाहिरात येईल, किती कट ऑफ लागेल हे अंदाज नाही, परंतु प्रत्येक परीक्षेच्या अगोदर आपण काही सेशन्स घेतलेले आहेत, यूट्यूबला घेतलेले आहेत, कधी ऑडिओ घेतलेले आहेत. तर त्या सेशन्समधून असे क्वेश्चन आपल्याला त्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो करंटमध्ये मी सगळ्यात तुम्हाला जे पहिल्यापासून प्रिफर केलेलं जे पुस्तक आहे, किंवा अगदी मी आज लेक्चरला हे पुस्तक यूज करतोय म्हणजे माझा याच्यावरती कमांड आहे असा पण त्याचा अर्थ होत नाही. परंतु मार्केटमध्ये जर आपण मटेरियलचा विचार केला तर या मटेरियलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सिम्प्लिफाईडचं जे पुस्तक आहे हे अतिशय उत्तम स्वरूपाचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे इच अँड एव्हरी पॉईंट कव्हर होतो. तुम्हाला नवीन काही वाचण्याची आवश्यकता नाही आहे. सो तुम्हाला माझ्याबद्दलच्या काही गोष्टी माहितीच असतील बघा. जसं की माझं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कुठलं, की तुमचे सोर्सेस कमी असले पाहिजेत आणि रिव्हिजन जास्त असले पाहिजे. आणि हा असा एक सोर्स आहे सिम्प्लिफाईडचा. जर तुम्ही इयरबुक वाचत असाल तर ठीक आहे, जर तुम्ही 3 महिन्यांचं वाचत असाल तरी सुद्धा ठीक आहे. तर हे तुमच्यासाठी अतिशय एकदम बेस्ट सोल्युशन असेल चालू घडामोडीसाठी. परंतु इथं प्रॉब्लेम फक्त ते पुस्तक खरेदी करून आपण आणून लायब्ररीत जाऊन वाचण्यापर्यंत मर्यादित नाही. आणि हे पुस्तक वाचलं म्हणजे मार्क आले असं पण अर्थ होत नाही. परंतु त्या पुस्तकाला वाचण्याचा तुमचा एक काय असला पाहिजे, ॲप्रोच असला पाहिजे. त्या पुस्तकामधला कोणता असा भाग आहे किंवा कोणते असे पॉईंट्स आहेत की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला त्यामधून सॉर्ट आउट करता आलं पाहिजे. म्हणून तर मी आपला वेळ वाचावा या उद्देशाने तुमच्याकडे सुद्धा 2023 इयरबुक असेल. आणि विशेष म्हणजे आपली एक्झाम ही आता खूप सारी पुढे गेलेली आहे, खूप वेळा पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळं राज्यसेवेसाठी चालू घडामोडी हे जानेवारी 2023 पासून ते मार्च 2024 पर्यंत करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि जर तुम्ही कंबाईन करताय तर कंबाईनची जाहिरात जरी आता आली असली तरी भरपूर लोकांचं म्हणणं काय असतं की सर आम्ही मग जानेवारी 2024 पासून करू का? तर बिलकुल नाही. आयोग आहे आणि सध्याची जी स्पर्धा आहे ही वाढत असताना याच्यामध्ये कुठलीही रिस्क घेता आपल्याला कामाची नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 2023 सुद्धा व्यवस्थितपणे रिवाईज केल्यानंतर ना काय अडचण आहे तुमची. उद्या जर सपोज त्याच्यावरती 3-4 क्वेश्चन आले आणि तुम्ही लगेच चर्चा करताल की सर खूपच जुने क्वेश्चन वगैरे विचारले, असा त्याचा अर्थ होत नाही. 2023 आणि 2024 असं दोन्हीही परीक्षांचं करंट तुम्हाला कंबाईनसाठी करावं लागेल, हे तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. त्याच्यामुळं ही बॅच फक्त राज्यसेवेसाठी किंवा कंबाईनसाठी अशी स्पेशल अशी म्हणू शकत नाही आपण. चालू घडामोडी हा सगळीकडे आहे आणि सगळीकडे मार्क त्याचे येतात. आणि जेवढं आयोगाने वेटेज दिलेलं आहे तेवढे मार्क तर हमखास येणार आहेत. सो त्याच्यामुळं माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्याकडे जर इयरबुक असेल तर ठीकच आहे, जर नसेल तर याची PDF मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणि करंटच्या ॲपवरचा जो कोर्स आहे यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतो. तर त्याची प्रिंट काढा आणि लेक्चर सुरू असताना हे प्रिंट तुमच्या समोर पाहिजे. आणि लेक्चरमध्ये जे मी पॉईंट्स हायलाईट करतोय किंवा जिथं मी सांगतोय की इथं प्रश्न महत्त्वाचा आहे ते येऊ शकतं, त्याच गोष्टींना फक्त फोकस करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण की हे मी कशावरती बोलतोय, ऑन द बेसिस ऑफ ॲनालिसिस. पाठीमागच्या एक 8-9 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं मी ॲनालिसिस केलं आणि त्यानंतरच अशा स्वरूपाचं एक नवीन प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय. ठीक आहे, सो आपण आता सुरुवात करूयात. आता मी माझ्या तब्येतीबद्दल, तब्येत कशी आहे, काय कशी आहे याबद्दल अजिबात बोलणार नाहीये. किंवा तुम्हीही मला विचारताना एक मेसेज करून विचारू शकता, परंतु लेक्चरमध्ये त्याच्यावरती जास्त बोलणं हे मला वाटतं की ते कुठेतरी टाइमपासचं एक लक्षण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की माझे लेक्चर प्रत्येक वेळेस मी ओरिजिनल ओरिएंटेड म्हणजे एक्झाम ओरिएंटेड कंटेंटवरतीच दिलेले आहेत. सो आपण
आजच्या लेक्चरमध्ये 2023 मधल्या चालू घडामोडी सर्व कव्हर करणार आहे आणि ते टॉपिक वाईज आपण कव्हर करणार आहोत. जसं की राजकीय घडामोडी हा आपला घटक पॉलिटीमध्ये कव्हर तर होणारच आहे, परंतु आर्थिक घडामोडी आजचा जो आपला डिस्कशनचा जो पार्ट असेल किंवा डिस्कशनचा जो मुद्दा असेल तो म्हणजे कुठला असेल, आर्थिक घडामोडी पूर्ण 2023 या वर्षाच्या. असाच एक परत भाग येईल तुम्हाला 2024 या वर्षाच्या पूर्णपणे आर्थिक घडामोडी मिळून जातील. त्याच्यामुळे आपला कोर्स तर हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे, इथून पुढे सुद्धा राहणार. आणि जेव्हा तुम्ही लेक्चर बघून जाताय त्यानंतरचा तुमचा कॉन्फिडन्स आणि अगोदरचा कॉन्फिडन्स मला नंतर नक्की मेसेजवरती सांगा. अगोदरच मी नंबर देतो बघा, माझा नंबर नसेल तर तो म्हणजे 96 73 27 69 27. याच्यावरती मला फक्त व्हॉट्सअपला बॅच, तुमचं नाव, अगदी बॅच नसेल तरी सुद्धा चालेल, तुमचं नाव फक्त आणि कुठल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय एवढं फक्त माहिती पाठवा, तुम्हाला अडचण कुठेही येणार नाहीये. तर बघू आपण सुरुवात करूयात उशीर न करता. तर ह्याच्यामध्ये पहिली न्यूज आहे ती म्हणजे कुठली, परकीय व्यापार धोरण. ओके, फॉरेन ट्रेड पॉलिसी म्हणजे आपल्या प्रिलियमसाठी हा महत्वाचा घटक आहे, 2023 आहे. मग यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं बघा. जसं की हे जे धोरण आहे हे जाहीर कुणी केलं होतं, तर बघा वाणिज्य मंत्री म्हणजे उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल. भरपूर लोकांना पियुष गोयल म्हणले की अगोदर रेल्वे मंत्री वगैरे होते असं काहीतरी आठवतं, बट तसं काही नाही. हे नाव लक्षात ठेवा, पियुष गोयल यांनी कधी जाहीर केलेलं आहे, 31 मार्च 2023 ही तारीख एक लक्षात ठेवा. आणि हे आपलं नवीनच म्हणजे न्यू फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे असं म्हणूयात. याची अंमलबजावणी ही लगेच 1 एप्रिल 2023 पासून झालेली आहे, त्याच्यामुळं हा एक पॉईंट ह्याच्यामधला IMP असेल. नेक्स्ट, आता हे जे धोरण जाहीर केलं ह्याचा उद्देश काय, उद्देशवरती एक्झामवरती प्रश्न येतात बघा. ठीक आहे, याच्यामध्ये बघा टार्गेट तुम्हाला काय विचारलं देतील आणि फसवतील कुठं. देशाची निर्यात 2030 पर्यंत, ते हिथंच तुम्हाला फसवू शकतात, ते म्हणतील 2050 पर्यंत, असं नाही, 2030 पर्यंत 2 लाख कोटी डॉलर पर्यंत वाढवणं, किंवा ते असं पण देऊ शकतात 2 ट्रिलियन पर्यंत वाढवणं, हे या फॉरेन ट्रेड पॉलिसीचं महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा उद्दिष्ट आहे. तर हे विधान कसं असेल, बरोबर असेल. ह्याची अंतिम मुदत जी आहे याच्याबद्दल एक एक्सेप्शन मुद्दा आहे, तो म्हणजे कुठला, की या धोरणाची कुठलीही अंतिम मुदत नाहीये. मग हे 2023 पासून अंमलबजावणी झाली तरी संपल कधी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का, नाही सांगितलेलं. जागतिक वातावरणानुसार त्यात बदल आधी सुधारणा करण्यात येतील. सो ग्लोबल क्लायमेट जे आहे त्यानुसार त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात येतील असं या धोरणामध्ये त्यांनी हायलाइट केलेलं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर नेक्स्ट पॉईंट बघा, ह्या धोरणाचा जो काही मुख्य दृष्टिकोन आहे ह्याचे वेगवेगळे काय आहेत बघा, आधार आहेत किंवा पिलर्स आहेत. ते 4 पिलर लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक म्हणजे तुम्हाला सवलतींना प्रोत्साहन द्यावं लागेल, जर तुम्ही सवलती दिल्या तरच आपल्याकडे गुंतवणूक वाढणार आहे. नेक्स्ट, सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन, निर्यातदार, राज्य, जिल्हे, भारतीय दूतावास यांना सहकार्य करणं, व्यवसाय सुलभता, व्यवहार खर्चात कपात इत्यादी उपक्रम राबवणं. आणि उदयोन्मुख म्हणजे जे अशी क्षेत्र आहेत की जे आता रायझिंग आहेत म्हणजे तयार होत आहेत, अशा क्षेत्रामध्ये ई कॉमर्स निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांच्या विकास आणि स्कोमेट धोरणाचे सुव्यवस्थापन करणं. सो यातले 4 की पॉईंट तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागतील, मी जे तुम्हाला आता सांगितलेले आहेत. नेक्स्ट डायरेक्ट पुढचा पार्ट तुम्हाला वाचावा लागतो, तो म्हणजे कुठला, की ह्याच्यापूर्वीचं जे काही धोरण होतं म्हणजे आताचं नवीन आहे, ह्याच्या अगोदरचं जे जुनं आहे हे लागू कधी करण्यात आलं होतं, 1 एप्रिल 2015ला. 1 एप्रिल 2015ला. आणि ते संपुष्टात कधी येणार होतं, 2020 मध्ये. परंतु कोविड आला, कोविडमुळे त्याचा जे विस्तार आहे, एक्सटेन्शन आहे, हे 2023 पर्यंत करण्यात आलेलं होतं. इज इट क्लिअर? सो त्याच्यामुळं इथपर्यंतचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. यामध्ये एक शब्द आला होता बघा त्याच्या पिल्लरमध्ये, तो म्हणजे स्कोमेट. ह्या स्कोमेटमध्ये काय काय येतं बघा, रसायने येतात, फर्टिलायझर्स येतात, जीव येतात, साहित्य येतं, उपकरणे येतात आणि टेक्नॉलॉजी एक येते. म्हणजे ह्याचे इंग्रजी काहीच हे शब्द आहेत, त्याचा स्कोमेट असा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. या धोरणाअंतर्गत दुहेरी व्यापाराच्या उत्पन्नाची निर्यात सुलभ करणं हे फॉरेन ट्रेड पॉलिसीचे ठळक काय आहे, उद्दिष्ट आहे, हे तुम्हाला समजून जाईलच बघा. नेक्स्ट आता ह्याच्यात जर तुम्ही बघितलं पुढच्या पानावरती 33 नंबरचं पेज आहे, त्यातल्या पुढच्या पानावरती जर तुम्ही बघितलं तर आपल्याला अजून काही पॉईंट्स नक्कीच इथं बघायला मिळतील बघा. ठीक आहे, ते आपण कव्हर करूया सर्वजण बघा. डिस्ट्रिक्ट अँड एक्सपोर्ट हब. ओके, डिस्ट्रिक्ट अँड एक्सपोर्ट हब DEH उपक्रमाद्वारे राज्य आणि जिल्ह्यांशी संलग्न जे आहे, कारण राज्य आणि जिल्ह्यांची संलग्नता वाढली तरच कुठेतरी व्यापार वाढणार आहे, त्याच्यावरती भर या धोरणामध्ये देण्यात आलेला आहे. दॅट्स इट. नंतर FTP मुळे म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसीमुळे ई कॉमर्स निर्यातीलाही विशेष चालना दिली जाणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्सला. म्हणजे इथं फक्त ऑफलाईन वरती फोकस केलेला आहे का, नाहीये. ई कॉमर्स म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये निर्यातीला सुद्धा इथं विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि
ई कॉमर्स या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी स्पेशल टार्गेट ठेवलेलं आहे. राज्यसेवेसाठी हा डीप मधला पॉईंट येऊ शकतो की कधीपर्यंत, तर 2030 पर्यंत 200 ते 300 अब्ज डॉलर पर्यंत, म्हणजेच 2030 पर्यंत 2 ते 3 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल अशी सरकारची अपेक्षा आहे. ही काय आहे? अपेक्षा आहे. टार्गेट आपण इथं बघितलं की 2030 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर पर्यंत आपल्याला निर्यात वाढवायची आहे देशाची. त्याच्यामुळं कुरिअर सेवांद्वारे निर्यातीसाठी मूल्य मर्यादा ही प्रत्येकी 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग जो आहे, कापड जो उद्योग आहे, याच्यामध्ये निर्यातीसाठी स्पेशल ॲडव्हान्स ऑथरायझेशन या योजनेचा विस्तार केलेला आहे. सो स्पेशल ॲडव्हान्स ऑथरायझेशन हे एक्सटेंड केलेले आहे. सो थोडक्यात काय तुम्हाला एक गोष्ट ह्याच्यावरून जाणवली असेल बघा, आतापर्यंत जे वाचले आपण त्याच्यावरून, की फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये जेवढं तुम्ही उदारीकरण करताल, कारण की 1900, आता हा मुद्दा आहे तुमच्या इकॉनॉमीचा, मी जस्ट तुम्हाला रिलेव्हन्स सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. 1991चं जे काय तुम्ही उदारीकरण केलं, ह्याचं कारण म्हणजे काय, की तुमची इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था आहे, अगोदर बंदिस्त होती. म्हणजे याच्यामध्ये खाजगी लोकांना, खाजगी संस्थांना हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे मनाई होती. तर इथं तुम्ही जेवढा जास्त सवलती द्याल तेवढे लोक तुमच्याकडे जास्त येणार आहेत. आणि जर तुमच्याकडे लोक जास्त आले तर ह्याचा परिणाम असा होईल की तुमचं निर्यात वाढणार आहे. आणि निर्यात वाढलं तर तुम्हाला परकीय चलन मिळणार आहे. आणि परकीय चलन मिळालं ह्याचा अर्थ तुमच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इकॉनॉमीमध्ये सुद्धा बघा, इकॉनॉमीमध्ये काय करू शकता, आपल्याला बघायचं आहे, करंटमध्ये होणं जाईल आपलं, बट जस्ट तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो की 2023 या वर्षामध्ये कोणत्या देशाकडून सर्वात जास्त आपण आयात केली त्यांचा क्रम लक्षात ठेवा. कोणत्या देशाकडून सर्वात जास्त निर्यात आपण केली तो एक क्रम लक्षात तुम्ही ठेवला पाहिजे. हे त्याच्या इंग्रजीमध्ये काय बघा, फक्त सायलेंट फीचर्स आहेत, बट सांगितलेले तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बाकी जिल्ह्यांची भागीदारी, इथं जिल्ह्यांचा सुद्धा महत्त्वाचा रोल असणार आहे. याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचं धोरण निश्चित करण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन समिती आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती यांचे सहकार्य घेतलं जातं. मग अशी म्हणलं होतं ना मी तुम्हाला की संलग्नता, जेवढी संलग्नता वाढेल तेवढं तुमचं परकीय व्यापार धोरण जे आहे ते टार्गेट ठेवलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघा हा पार्ट काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे मित्रांनो. सो फॉरेन ट्रेड पॉलिसी याच्याबद्दल कोणालाही जरी काही शंका असली, अगदी लेक्चर झाल्यानंतर सुद्धा मला तुम्ही काय करू शकता, नंतर मेसेज करू शकता की सर हा पॉईंट समजला नाही, मी तुम्हाला तो नक्की क्लिअर करून सांगेल. नेक्स्ट बघा, टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. बघा म्हणजे कसं आहे, हा एक छोटासा पॉईंट आहे. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स 4 नवीन शहरांना निर्यात गुणवत्ता शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या आधीच्या परकीय व्यापार धोरणाअंतर्गत 39 निर्यात गुणवत्ता शहरं घोषित करण्यात आली होती. आता कंबाईनच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं की असे पॉईंट लक्षात ठेवायचे, कारण की आपण म्हणतो की वाचलंय एक आणि आलंय सर वेगळं. सो हे असं वेगळं असतंय. ते असा प्रश्न विचारतील तुम्हाला की कोणती नवीन 4 शहरं आहेत की ज्यांना घोषित केलेलं आहे की गुणवत्ता शहर म्हणून, निर्यात गुणवत्ता शहर म्हणून. हे 4 लक्षातच ठेवा. बघा, फरीदाबाद हे हरियाणामध्ये येतं, मुरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये येतं, जोडा लावायला पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये येतं आणि मिर्झापूर, ओके, मिर्झापूर जे आहे ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये येतं. आणि त्यांचे वेगवेगळे काय स्पेशलायझेशन आहेत की कशासाठी ती शहरं प्रसिद्ध आहेत. जसं की फरीदाबाद कापड उद्योगासाठी आहे, मुरादाबाद हे हस्तकलासाठी आहे. हे सुद्धा जोडा लावायला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो हे 4 लक्षात ठेवा. 3 उत्तर प्रदेश मधले आहेत आणि 1 हरियाणा मधला आहे. इज इट क्लिअर? सो हा झाला आपला पहिला पॉईंट क्लिअर. बघा, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कुठला बघा, ऑइल इंडियाला महारत्न दर्जा, IMP पॉईंट. हा कोणता पॉईंट आपण म्हणूयात, एकच मिनिट जस्ट. येस, ऑइल इंडियाला महारत्न दर्जा. आपल्याकडे 2 प्रकारचे दर्जे असतात बघा, एक नवरत्न आणि दुसरा महारत्न कंपन्या. आणि मी आता इथं तुम्ही म्हणताल की सर तुम्ही शिकवता आर्थिक घडामोडी आणि तुम्ही कसं काय पॉलिटिक्स घुसताय. तुम्ही पॉलिटीमध्ये जर बघितलं असेल तर कलम 12 आठवते का तुम्हाला? कलम 12 काय आहे? राज्यसंस्थेची व्याख्या आहे. या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं तर त्यात एक गोष्ट मेन्शन केलेली आहे बघा. सुप्रीम कोर्टाने हे पुढे जाऊन सांगितलं की अशा काही कंपन्या असतात की ज्या कंपन्यांना सरकार काही वित्तीय मदत करतं, अशा काही कंपन्या असतात की ज्याचं व्यवस्थापन सरकार करतं, किंवा अशा काही कंपन्या असतात की ज्या सरकारसाठीच काम करतात पूर्णपणे. तर अशा कंपन्या सुद्धा राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतील असं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ONGC वगैरे तुम्ही वाचलं असेल की हे राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतं. मग ह्या ONGC वगैरे ज्या कंपन्या आहेत का, ह्या सगळ्या मित्रांनो महारत्न कंपन्या आहेत. म्हणजे इन फ्युचर जर कधी पेपर सेट करणाऱ्याला जर वाटलंच की अवघड क्वेश्चन टाकायचं आहे तर ते काय म्हणतील की भारतातील महारत्न कंपन्या
या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. तर दिस इज राईट स्टेटमेंट. आपण म्हणतो की मग सर वाचलंच नाही. सो वाचणं वेगळं आणि त्याचं इम्प्लिमेंट करणं वेगळं आहे. सो हे इम्प्लिमेंट करण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. तर कुठली कंपनी आहे, ऑइल इंडिया महारत्न दर्जा. हे फक्त लक्षात ठेवा. फक्त आता पुढे लक्षात ठेवा कितवी कंपनी ठरलेली आहे की महारत्न दर्जा प्राप्त असणारी, 13वी. ओके, कंपनीचं नाव एक लक्षात ठेवा, कधी दिलाय हे सुद्धा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र कितवी आहे ती, 13वी आहे. मग महारत्न दर्जा जो आहे का तो कधीपासून दिला जातो, 2010 पासून. हे एक स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या 13 कंपन्या अशा झालेल्या आहेत. बघा आता याच्यामध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ज्याला आपण म्हणतो, ओके, पब्लिक सेक्टर जे आहे त्याच्यामधले उपक्रम कशाला म्हणलं जातं, केंद्र सरकार किंवा इतर केंद्रीय सार्वजनिक सेवा उपक्रमामध्ये थेट हिस्सा 51% किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या कंपन्यांना. इथं तुमची जी कॉन्ट्रीब्युशन आहे हे 51% पेक्षा जास्तच पाहिजे, तर तुम्हाला काय म्हणलं जाईल, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असं म्हणलं जाईल. हे तुम्हाला इकॉनॉमीमध्ये तुम्ही वाचलेलं असावं. इकॉनॉमीमध्ये तुमच्या ह्या गोष्टी काय होतील, कव्हर होतील. फक्त त्याला रिलेट करण्याचं काम करा. त्यानंतर महारत्न कंपनीचा दर्जा बघा कोणत्या कंपनीला दिला जातो, त्यासाठी काही निकष आहेत बघा. शॉर्ट लक्षात ठेवा, किती कंपनी जिला महारत्नाचा दर्जा द्यायचा आहे, जसं की आता हे कुठले आपण म्हणतो की ऑइल इंडिया लिमिटेड, तर ती ऑलरेडी नवरत्न पाहिजे. ऑलरेडी नवरत्न पाहिजे, पहिला पॉईंट. नेक्स्ट, ती कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंज जे आहे याच्यामध्ये सूचीबद्ध असली पाहिजे, म्हणजे त्या लिस्टमध्ये असली पाहिजे, भारतीय इंडियन स्टॉक एक्सचेंजवरती. त्यानंतर पाठीमागच्या 3 वर्षामध्ये तिची वार्षिक उलाढाल ही 25,000 कोटींपेक्षा जास्त असली पाहिजे. हे ॲव्हरेज त्याचे काय सांगितलेलं आहे, उलाढाल सांगितलेलं आहे. किंवा त्यांचं निव्वळ मूल्य जे आहे, हे आपण काय म्हणलं, उलाढाल म्हणलं 25,000पेक्षा जास्त, ह्याचा अर्थ निव्वळ एवढा असेल का, नसेल, निव्वळ कमीच असेल. निव्वळ किती असणार, 15,000 असणार आहे. तसेच निव्वळ जो नफा आहे, वार्षिक निव्वळ नफा, ओके, मूल्य वेगळं आणि नफा वेगळा. सो मूल्य 15,000 आणि नफा किमान किती पाहिजे, 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असला पाहिजे. अशा कंपनीला महारत्नाचा दर्जा दिला जातो. मग हीच कुठली कंपनी आहे, ऑइल इंडिया लिमिटेड. मग ह्या कंपनीबद्दल जस्ट फक्त एक रिकॉल करून जावा, किंवा एक जस्ट फक्त माहिती एवढी फक्त माहीत असू द्या, ती म्हणजे कुठली, की या कंपनीची स्थापना 1959 आहे. फक्त लक्षात राहिले तर ते पण ठीक आहे, पण 1959. याचं मुख्यालय कुठं आहे ते जरा थोडं अपवाद आहे, विचारलं जाऊ शकतं. दुलियाजान हे कुठे येतं, आसाममध्ये येतं, तिथं मुख्यालय आहे. बाकी काहीही ध्यानात ठेवण्याची आवश्यकता नाही. ऑइल इंडिया लिमिटेड म्हणलं की तुम्हाला लगेच कळतं की ती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी कंपनी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता ह्यात जर महत्वाचा पॉईंट जर बघितला तर असा कुठलाही महत्वाचा मुद्दा नाहीये. थेट तुम्हाला ऑनलाईनर सुद्धा क्वेश्चन इथे बनवू शकतो. मग आता बाकी तुम्हाला इथे एक्सपेक्टेड काय बघा, परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं की भारतामध्ये ज्या 13 कंपन्या आता झाल्या महारत्न, त्यांची एका बाजूला तुम्हाला नाव देतील आणि दुसऱ्या बाजूला त्यांची मुख्यालय देतील. हा डीप मधला क्वेश्चन झाला आणि हा त्याच लोकांचा बरोबर येतो की ज्यांनी व्यवस्थितपणे ते वाचलेलं आहे. मग ह्यातल्या बघू आपण कुठल्या कुठल्या आहेत बघा. मग ह्या सगळ्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतील बरं का, कलम 12 अंतर्गत आणि कलम 36 अंतर्गत. भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड आहे, दिल्लीला मुख्यालय आहे. त्यानंतर BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन मुंबईला आहे. कोल इंडिया कोलकाता, गेल दिल्लीमध्ये आहे, म्हणजे गेल दिल्ली, भेल दिल्लीच, गेल पण दिल्ली आणि भेल पण दिल्ली. त्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL मुंबईमध्ये. रिसेंटली पाठीमागच्या काही वर्षांमध्ये याला महारत्न दर्जा मिळालेला होता बघा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन दिल्ली, NTPC दिल्ली, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ONGC मगाशी म्हणलो तुम्हाला, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन हे सुद्धा दिल्ली. पॉवर PFC पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन दिल्ली आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन जे आहे ते गुरुग्राम. आता इथं अभ्यास करणाऱ्या पोरांनी काय केलं पाहिजे बघा, की जे अपवाद आहेत ना ते ध्यानात ठेवा. आता इथे एक अपवाद तुम्हाला दिसतो म्हणजे गुरुग्राम. ह्याचा अगोदरचं नाव काय होतं, गुरुगाव होतं. सो एवढे तर हायलाईट ध्यानात ठेवलं पाहिजे तुम्ही. जरी जोड लावायला प्रश्न आला तरी तुम्हाला हे त्याच्यामध्ये असणार म्हणजे असणार. नेक्स्ट दिल्लीच्या कॉमन फक्त एकदा वाचून घ्या. कोलकात्यात एक तुम्हाला अपवाद वाटला तो म्हणजे कुठला, कोल इंडियाचा, ती एक ध्यानात ठेवा. आणि आपली मुंबई तर लक्षात राहू शकतं ना, की जसं की BPCL असेल, HPCL असेल, हे आपल्या मुंबईच्या आहेत. जोड्या लावायला एक दोन जरी तुम्हाला ॲक्युरेट जमल्या तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये इलिमिनेशन टेक्निकने उत्तर काढू शकता तुम्ही. आणि आता ही जी ऑइल इंडिया लिमिटेड आहे तीच एक्ट फक्त दुलियाजानमध्ये आहे, आसाममध्ये आहे, बाकी सगळ्या दिल्लीमधले आहेत. सो मुंबईच्या 2, कोलकात्याची 1 आणि दुलियाजानची 1, एवढं जरी पेपरला वाचून गेला तरी तो अवघड क्वेश्चन असला तरी तुमचा सुटणार नाहीये. मग बघा हा झाला महारत्न दर्जा असणारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड. मग आता नवरत्न दर्जा म्हणजे आपण मगाशी म्हटलं होतं की अशा कंपनीला महारत्नाचा दर्जा मिळतो
की ज्या कंपन्या ऑलरेडी नवरत्न कंपन्या आहेत. तसेच बाकीचे काही निकष आपण बघितले. मग यामध्ये 2023 मध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उपक्रम आहेत, पब्लिक सेक्टर जे उपक्रम आहेत, याच्यामध्ये नवरत्न दर्जा बहाल केलेला आहे. मग ह्या कुठल्या 5 दिलेल्या आहेत त्या फक्त एकदा वाचून जावा इन लिस्टिंगमध्ये. ONGC विदेश लिमिटेड आहे, त्यानंतर राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स एक आहे, रेल्वे विकास निगम लिमिटेड एक आहे, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड एक आहे आणि RITES लिमिटेड ही एक आहे. जस्ट फक्त नाव एकदा ओव्हरलुक करून जायचं पेपरच्या अगोदर. लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला ते आता आठवणार तर आहेच, परंतु लेक्चर रिपीट बघा, काय अडचण नाही. तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये एक्झामच्या करंट अफेअरवरतीच फोकस केला पाहिजे. मग आता नवरत्न दर्जा भारतातल्या किती झाली कंपन्या? 16. महारत्न किती झाल्या? 13. बस 13-16 कुठं आहे इथंच गडबड आपली होती, गफलत होते परीक्षेला. त्याला फक्त काउंटर करण्याचा प्रयत्न करा. आणि अगदी रिसेंटली जे आहे 16वी ही कोणती आहे तर RITES, एवढे फक्त 16वी ठरलेले आहे, एवढं फक्त माहीत असू द्या. ठीक आहे. पुढे जर बघितलं आता बाकी जास्त डिटेलमध्ये करण्याची आवश्यकता नाहीये, करंटची डिमांड सुद्धा ती नाहीये, ती तुम्हाला फक्त समजून घेता आलं पाहिजे. नाहीतर दिलंय म्हणून सगळंच पाठ करत बसाल तर 100% तुम्ही वाचून परत हीच मत तयार होईल की सर मार्क येत नाहीत. मार्क नाही येण्याचं कारण काय हे की काय वाचायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे पहिल्यांदा. आपण म्हणलो तर मग अशी महारत्नाचा दर्जा कधीपासून दिला जातो? 2010 पासून दिला जातो. बघा, महारत्नाचा दर्जा 2010 पासून दिला जातो. तसा नवरत्नाचा दर्जा कधीपासून दिला जातो? 1997 पासून दिला जातो. दोन्हीतला फरक. मग ह्या कंपनीला म्हणजे नवरत्नाचा दर्जा मिळण्यासाठी त्या कंपनीला ऑलरेडी मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा असला पाहिजे. त्यानंतर गेल्या 5 वर्षांपैकी 3 वर्षांमध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग सिस्टीम अंतर्गत जे आहे, MOU अंतर्गत जे उत्कृष्ट किंवा अतिशय चांगले रेटिंग प्राप्त केलं असलं पाहिजेत. त्या कंपनीच्या संचालक मंडळावरती 4 स्वतंत्र संचालक असले पाहिजेत. पुढील 6 निवडलेल्या कामगिरी निकषांमध्ये 60 किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त होणं तिला आवश्यक आहे. तर हे जास्त डीपमध्ये करण्याची आवश्यकता नाहीये, तुमच्या समोर आहे. वाटलं तर एकदा वाचून घ्या. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वैयक्तिक करा, पण मला तर वाटत नाही की हे महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळं दिस इज सफिशियंट फॉर युअर करंट अफेअर. आणि एवढंच तुम्हाला फक्त डिमांड समजली पाहिजे. मग आता ह्याच्या 16 कंपन्या आहेत, 16, तर त्यांची तुम्हाला नावं दिसतील बघा. मग ह्याच्यामधल्या महत्त्वाच्या फक्त लक्षात ठेवायच्या. भारत इलेक्ट्रिक लिमिटेड 1954 आहे, ज्या चर्चेमध्ये असतात बघा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 1940 आहे, स्वातंत्र्याच्या अगोदरची आहे बघा ही. म्हणजे यात जर तुम्ही बघितलं तर अशी एकमेव आहे की स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन झालेली आहे. बाकी सगळ्या स्वातंत्र्यानंतरच्या आहेत. मग बाकी सगळ्या त्या आहे स्वातंत्र्यानंतरच्या. आणि रिसेंटली जर ह्यात तुम्ही बघितली तर 2003 ची रेल विकास निगम लिमिटेड, ओके, जे आताच आपण बघितली की जी 16वी झालेली आहे. नेक्स्ट बघू आपण आता. हे तुम्ही रत्न जे म्हणतोय ना त्यामध्ये गडबड करून घेऊ नका बरं का स्वतःची. बघा मी तुम्हाला जस्ट त्याचं एक सिक्वेन्स सांगतो. सगळ्यात टॉपला कोण येणार? महारत्न कंपनी. त्यानंतर कोण येणार? नवरत्न येणार. आणि त्यानंतर कोण येणार? मिनी रत्न श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3. हे त्यांचे काय येणार? सगळे हायरार्की येणार. सो आपलं महारत्न झालं, नवरत्न झालं. आता आपण मिनिरत्नचं बघू. मग SECI, ओके, SECI सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याला फक्त मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा देण्यात आलेला आहे, एवढं फक्त माहीत असू द्या. आता विशेष म्हणजे काय की ही जी कंपनी आहे SECI ही सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाची प्राथमिक अंमलबजावणी करणारी संस्था आहे. सौर ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही एकमेव केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. एकमेव म्हणलं की लक्षात ठेवायचं, अंडरलाईनच करायचं बघा. जर वन ऑफ द असेल किंवा जर एकच असेल अपवाद तर ते परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक, एवढं फक्त ध्यानात ठेवा. नेक्स्ट बघा, पहिलं जे निर्यात धोरण आहे, पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण, त्याला मंजुरी दिलेली आहे. पण हे कुठलं आहे? आपल्या राज्याचं आहे बघा, हे आपल्या राज्याचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास मंजुरी दिली. ह्याला आपण का म्हणू महत्वाचं? कारण की हे आपल्या राज्याचं पहिलंच निर्यात प्रोत्साहन धोरण आहे, म्हणून इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. उद्दिष्ट प्रत्येक धोरणाची लक्षातच ठेवायची, मग ते कुठलंही धोरण असू द्या बघा. जसं की बघा, सध्या राज्यामध्ये निर्यात आपल्या $72 अब्ज असून ती $150 अब्ज पर्यंत वाढवणं हे टार्गेट आहे. 72 वरून 150 म्हणजे जवळपास दुप्पट करायचं आहे. त्यानंतर पुढील 5 वर्षांमध्ये
30 निर्यातभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प विकसित करणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे एक इम्पॉर्टंट मला वाटतं, ज्याला मी आता सर्कल केला बघा, राऊंड केला. 2030 पर्यंत देशाच्या $1 ट्रिलियन निर्यातीच्या उद्दिष्टात, देशाचं आपण बघितलं ना जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राज्याचा 22% सहभाग साध्य करणं. याचा अर्थच काय, देशाच्या निर्यात प्रोत्साहन धोरणामध्ये महाराष्ट्राचा जास्तीत जास्त सहभाग असला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रासाठी परत काय केलं जाऊ शकतं, वेगवेगळ्या तरतुदी सुद्धा केल्या जाऊ शकतात. मग हे जे धोरण आहे आपल्या राज्याने घोषित केलेलं आहे, तर ह्याचा कालावधी हा 2027-2028 पर्यंत आहे. ही एक इम्पॉर्टंट आहे. जवळपास 4200 कोटी रुपयांची यामध्ये तरतूद आहे. तसंच सुमारे 5000 मायक्रो स्मॉल मिडियम एक्सचेंज जे आहे MSME आणि मोठ्या उद्योग घटकांना याचा लाभ होणार आहे. त्यानंतरनं राज्याच्या निर्यातीमध्ये सध्याच्या 7% वरून 14% म्हणजे डबलच वाढ होण्यास या धोरणामुळे मदत मिळणार आहे. दिस इज सफिशियंट. एवढं राज्याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचा पॉईंट, किंवा त्याच्या अगोदर आपण काही पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. येस बघा, महाराष्ट्राचा निर्यातीमधला वाटा अशा टक्केवारी पेपर विचारल्या जातात. 2019-20 देशात पहिला क्रमांक महाराष्ट्राचा होता 20.71. नंतरनं 2021 तो कमी झाला, तो 20.1 वरती आला आणि तो दुसऱ्या रँकवरती राहिला. आणि 2021-22 हे त्यापेक्षा कमी झाले, म्हणजे 17.33 वरती आले. सो असंही एखादं तुम्हाला अनालिटिकल स्टेटमेंट दिलं जाऊ शकतं की 2019 पासून महाराष्ट्राची निर्यातीतील वाटा हा वर्षानुवर्ष कमी होत चाललेला आहे. तर विधान कसं असेल ते बरोबर असेल, कारण तुमच्या समोर इथे काय दिसते, आकडेवारी दिसते. नेक्स्ट पॉईंट आता आपण पुढचा बघूयात, तो म्हणजे कुठला, हे झालं महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न श्रेणी 1 कुठल्या कंपन्या आहेत ते सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही अंडरलाईन करून घ्या वाचत असताना. अमेरिका सर्वात मोठा व्यापारी भागीदार आपला ठरलेला आहे बघा. ठीक आहे. चालू वर्षामध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आलेला आहे. बस दॅट्स इट. या व्यतिरिक्त काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तसंच जर तुम्ही बघितलं तर अमेरिका हा भारताचा व्यापार अधिशेष, ट्रेड सरप्लस ज्याला म्हणलं जातं बघा, ह्या इकॉनॉमी मधल्या कन्सेप्ट आहेत. व्यापार सरप्लस असलेल्या मोजक्या देशांपैकी एक आहे. आणि भारतासोबतच्या द्विपक्षीय व्यापारामध्ये चीन कितव्या क्रमांकावरती आहे, दुसऱ्या क्रमांकावरती आहे. भारत आणि चीन मधील द्विपक्षीय व्यापार ही पहिल्या 6 महिन्यामध्ये 3.56% घसरून 58.11 वरती आलेला आहे. परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की अमेरिका हा टॉपला आहे. नेक्स्ट बघा, जवळपास 59.67 पॉईंट, हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. 59.67 अब्ज डॉलरचा भारत अमेरिका दरम्यान द्विपक्षीय व्यापार झालेला आहे. आणि 58.11 अब्ज डॉलरसह द्विपक्षीय व्यापारासह चीन दुसऱ्या स्थानी. सो पहिला क्रमांक कोणाचा आहे, अमेरिका आहे भारताचा, आणि दुसरा कुठला आहे, चायनाचा आहे. बस, या व्यतिरिक्त काही पेपरला विचारलं जाणार नाही. ही जी आकडेवारी आहे ह्याच्यामधले फक्त टॉपचा लक्षात ठेवायचा देश बघा. तर हे रँकिंग फक्त पेपरला विचारले जाईल तुमच्या GSC अर्थाने किंवा तुमच्या करंटच्या अर्थाने. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार यांचा क्रम लावा, उतरता क्रम लावा. नंबर 1 ला अमेरिका आहे, आपण आताच बघितलं. नंबर 2 ला चीन आहे. नंबर 3 ला संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब अमिरातीज UAE आहे. आणि 4थ्या क्रमांकाचा नंबर आहे तो म्हणजे सौदी अरेबिया. आणि 5वा नंबर आहे तो म्हणजे सिंगापूरचा. ओके, हा क्रम एक ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. उतरता किंवा चढता सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट बघा, येस, GST अपीलीय न्यायाधिकरण हा नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स याबद्दल जे काही वाद निर्माण होतात ते सोडवण्यासाठी सगळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये GST AT म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बघा, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲपिलेट ट्रिब्युनल असं म्हणतो, अशा 31 खंडपीठांची स्थापना करण्यात येणार आहे GSTच्या संदर्भात. मग आता बघा, तुम्ही जर आता प्रिलिमला जाताय तर किमान तुमचं इथंपर्यंत काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, जसं की जगामध्ये पहिल्यांदा GST लागू करण्याचा प्रायोगिक प्रयत्न, मी प्रयत्न म्हणत नाही, प्रायोगिक प्रयत्न, ट्रायल अँड एरर बेस ज्याला म्हणतो आपण, त्याचा पहिला प्रयत्न कोणी केला होता, तर मला वाटतं 1905 मध्ये कॅनडाने तो केला होता. आणि जगामध्ये पहिल्यांदा GST लागू करणारा देश कोणता आहे, तर तो कोणता आहे बघा, तो फ्रान्स आहे. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे, फ्रान्स आहे. भारतामध्ये सुद्धा GST लागू झाला 1 जुलै 2017 ला. आणि जेव्हा GST लागू झाला तेव्हा GSTचे ब्रँड अँबॅसेडर कोण होते,
अमिताभ बच्चन होते. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे तुमच्या. 1 जुलै आपण हा दरवर्षी कोणता दिवस साजरा करतो बघा, जीएसटी डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो. मग जीएसटीला तुम्ही घटनात्मक दर्जा सुद्धा दिलेला आहे, किंवा एखादी घटना दुरुस्ती आहे जी जीएसटी संदर्भात आहे. आठवते का कोणती आहे? तर ते आहे 101वी घटना दुरुस्ती, ज्यानुसार जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. 1 जुलै अजून वेगवेगळे दिवस साजरे केले जातात बघा, जसं डॉक्टर दिवस सुद्धा तो साजरा केला जातो. ठीक आहे, किंवा सीए दिवस म्हणून तो साजरा केला जातो. असे करंट मधले जे छोटे छोटे मुद्दे आहेत का, मायनर पॉईंट, हे आपल्या लेक्चरमध्ये बघा कव्हर होतात. म्हणजे प्रत्येकच लेक्चरमध्ये माझ्याकडून जे पीपीटी असेल किंवा मी जे काय जे सांगेल ना, ह्यातून अनेक भाग तुम्हाला क्लिअर होतील. फक्त ते तुम्ही ऐकताय कसं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. मग हे 31 खंडपीठांची स्थापना करण्यात येणार आहे. मग आता हे जे खंडपीठ आहेत यांच्या अध्यक्षांसाठी हे इम्पॉर्टंट आहे बघा, कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे अध्यक्षांसाठी? 70 वर्ष आहे. तर सदस्यांसाठी जास्तीत जास्त किती आहे? 67 आहे बघा. सो हे 70 आणि 67 लक्षात ठेवायचे तुम्हाला. याआधी ही वयोमर्यादा कमी होती, ती आता वाढवली. अध्यक्षांसाठी या अगोदर 67 होती आणि सदस्यांसाठी 65 होती. तर आता अगोदरच्या अध्यक्षांच्या जागेवरती आता सदस्य घेतलेत 67ला, आणि अध्यक्षांची वाढवली, ती किती? 70 पर्यंत वाढवलेली आहे. तसंच यापूर्वी नियुक्तीचे किमान वय नमूद केलेले नव्हते, ते आता केले बघा. इथं इम्पॉर्टंट आहे, हे जे न्यायाधिकरण आहे इथं ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाईल त्याचं वय किमान किती असलं पाहिजे? 50 असलं पाहिजे. अपवाद सापडतोय पॉईंट तुम्हाला, कारण भारतामध्ये वेगवेगळे पद धारण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या म्हणजे वय जे आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. जसं की बघा, राष्ट्रपती 35 वर्ष, राज्यपाल 35 वर्ष, लोकसभा सदस्य 25 वर्ष, विधानसभा सदस्य 25 वर्ष, राज्यसभा सदस्य 30 वर्ष, विधान परिषद सदस्य 30 वर्ष, लोकपाल 35 वर्ष. सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश किमान वयाची अट नाही, तिथं काय आहे? एक्सपिरियन्स आहे. आता तिथं मन चाललं की 35 वर्ष नाही, तिथं किमान वयाची अट नाही. तिथं 10 वर्षांची वकिलीचा अनुभव तुम्हाला न्यायालयामध्ये असला पाहिजे, पण कुठल्या? उच्च न्यायालयांमध्ये असला पाहिजे. इन केस ऑफ सुप्रीम कोर्ट तो निष्णात कायदे पंडित असला पाहिजे, पण हायकोर्टात तसं निष्णात कायदे पंडित असण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. आणि लोकपाल हे एक आपल्याकडे पद आहे बघा, लोकपालासाठी किमान वय किती पाहिजे? 45 पाहिजे. आणि हिथं किती सांगितले? आता 50 वर्ष सांगितलेलं आहे. सो हे तुमचं सगळं एकत्र आलं पाहिजे जेव्हा तुम्ही परीक्षेच्या अगोदर वाचताय, हे इम्पॉर्टंट आहे बघा. नेक्स्ट बघा, आपण बघूयात नेक्स्ट. मग हे जे जीएसटी ॲपिलेट ट्रिब्युनल जे असणार आहे, तर याच्याबद्दल आपण बघूयात. हे इम्पॉर्टंट आहे बघा. सेंट्रल जीएसटी कायदा 2017चा जो आहे, याच्या कलम 109 अंतर्गत स्थापन करणं हे कंपल्सरी आहे बरं का. पण हे आपल्या घटनेचं नाही बरं का, घटनेमध्ये वेगळं, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. घटनेमध्ये 109 हे वेगळं आहे आणि हे आहे सेंट्रल जीएसटी कायदा 2017चं कलम 109 नुसार. ह्याचं प्रमुख खंडपीठ कुठं असेल? नवी दिल्ली. रचना कशी असेल बघा ह्याची? एक अध्यक्ष आणि काही तांत्रिक सदस्य असतील. बस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे जीएसटीचे जे वाद होतात तर त्यासाठी स्थापन केलेलं हे एक सामायिक मंच आहे. गोवा आणि महाराष्ट्रासाठी 3 खंडपीठे असणार आहेत. हे एक वाक्य वाचून जाताना. नेक्स्ट, मी जे सांगितलं तुम्हाला या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तसेच जीएसटी कायद्याअंतर्गत विवादांचे निराकरण करण्यासाठी स्पेशल ॲपिलेट ऑथॉरिटी इथे एक असणार आहे. किंवा आपण म्हणूयात की 2017 पासून जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या वेळी या न्यायाधिकरणांच्या स्थापनेची कल्पना करण्यात आलेली होती. आता बघा, माझा नंबर जो तुम्हाला मी सांगितला होता 96 73 27 69 27. मग हिथं मला तुम्ही कमेंट करून किंवा मेसेज करून काय सांगायचं? सर, जीएसटी साठी जी घटना दुरुस्ती झाली होती ती कुठल्या कलमांतर्गत झाली होती? मग 368 अंतर्गत झाली होती, हे तर अख्ख्या जगाला माहिती आहे. परंतु ती 368 1 नुसार झाली होती का 2 नुसार झाली होती हे मला तेवढं सांगा, म्हणजे मला कन्फर्मेशन मिळेल की तुम्ही लेक्चर बघितलेलं आहे. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपण बघू बघा. बघा, हे जीएसटी परिषद, जीएसटी काउन्सिल हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रिलिमसाठी. जीएसटी काउन्सिल ही एक घटनात्मक संस्था आहे बरं का. जीएसटी काउन्सिल इज अ कॉन्स्टिट्युशनल. आणि घटनात्मक म्हणजे काय की ज्याला कुठल्या तरी कलमाचा आधार आहे. मग आपल्या राज्यघटनेचं कलम नवीन जोडलं होतं त्यावेळेस 279A 279A हे कशाबद्दल आहे? जीएसटी काउन्सिल बद्दल आहे. मग ह्याची परिषदची स्थापना कोण करतात? राष्ट्रपतींचा आदेश, म्हणजे राष्ट्रपती स्थापन करतील. अध्यक्ष कोण असतात त्याचे? केंद्रीय अर्थमंत्री. सचिवालय नवी दिल्ली. आणि ह्याचे पदसिद्ध सचिव कोण असतात? केंद्रीय महसूल सचिव. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जीएसटी काउन्सिलचं कलम लक्षातच ठेवा 279A. बाकी मग जे सांगितलं तेवढं सफिशियंट असेल. नेक्स्ट बघा, देशातील पहिले UPI ATM.
देशातील पहिले UPI ATM. आता बघा, चालू घडामोडीचा अभ्यास करताना कोणत्या मुद्द्यामध्ये विधानात्मक प्रश्न येऊ शकतो आणि कोणत्या विधानामध्ये किंवा कुठल्या मुद्द्यामध्ये वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो हे ज्याला समजलं ना त्याला चालू घडामोडीला आउट ऑफ सुद्धा किंवा 15 पैकी 13 प्लस तरी मार्क 100% पडतात. बघा पेमेंट्स आणि कॉमर्स सोल्युशन प्रदाता असलेल्या हिताची पेमेंट, हिताची नाव आहे. हिताची म्हणजे हित म्हणजे आपण काय म्हणतो त्याचा फायदा, परंतु हिताचं एक नावच आहे कंपनीचं. हिताची पेमेंट सर्व्हिसेसने व्हाईट लेबल ATM म्हणून देशातील पहिले UPI ATM सुरू केलेलं आहे. हिताची नाव लक्षात ठेवा, यांनी सुरू केलेलं आहे हिताची पेमेंट सर्व्हिसेसने. त्यानंतर ना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने हे सुरू करण्यात आलेलं जे काही ATM आहे याचं सादरीकरण कुठं करण्यात आलं? मुंबईमध्ये. हे कंबाईनसाठी असले मुद्दे विचारले जाणार म्हणजे जाणार. सो हे तर मुंबई एक लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही, कारण का हे आपलं पहिलंच असेल त्याच्यामुळे ही एकमेव व्हाईट लेबल ATM ऑपरेटर सिस्टम याच्यामध्ये असणार आहे. मग UPI संदर्भात जर तुम्ही बघितलं तर काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपल्याला तिथे मिळून येतात. बघा, UPI लाईट वॉलेट. भारतीय रिझर्व्ह बँकेने 24 ऑगस्ट 2023 रोजी UPI लाईट वॉलेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ऑफलाईन डिजिटल पेमेंटची प्रति व्यवहार जी आहे मर्यादा ती वाढवलेली आहे, 200 वरून 500 केलेली आहे. हे वन लाईनर फक्त हायलाईट करून ठेवा. UPI लाईट वॉलेट 200 वरून 500. त्यानंतर UPI व्यवहारांचा विक्रम. केंद्र सरकारच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसने, खूप वेळा बघा हा क्वेश्चन आला, तुम्ही जर मुख्य परीक्षा दिल्या असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी पाहायला मिळतील की UPIचं परिपूर्ण रूप काय आहे, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे, UPI ज्याला म्हणतो आपण. या डिजिटल पेमेंट फ्रेमवर्कने 2023 मध्ये 10 अब्ज मासिक व्यवहार ओलांडून विक्रम केलेला आहे. सो ही अचिव्हमेंट आहेत ते लक्षात ठेवा. आणि यातलं IMP मी सांगतो तुम्हाला, हा एक पॉइंट आहे, फोनपे. ठीक आहे, परदेशामध्ये UPI पेमेंटला परवानगी देणारी फोनपे ही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. एक्सपेक्टेड आहे कंबाईनसाठी किंवा राज्यसेवेसाठी की, आणि हे कंबाईन आणि राज्यसेवेची जी बॅच आहे करंटची ही 24-25 साठी आहे बरं का, मी सांगतोय, परत मी रिपीट घेणार नाहीये. सो जर तुम्ही 25 साठी सुद्धा तयारी करताय तर आता हेच बघून घ्या, कारण 24चा पण असाच व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. तर ही फोनपे पहिली कंपनी ठरलेली आहे बघा. त्याच्यामुळं ते ऑनलाईन विचारतील. मोबिक्विक एक यावरती क्वेश्चन येऊ शकतो. भारतातील आघाडीचे फिनटेक मोबिक्विक हे जे ऍप्लिकेशन आहे, तुमच्याकडे काही लोकांकडे असून सुद्धा रुपे क्रेडिट कार्डांना सपोर्ट करणारं पहिलं फिनटेक ॲप ठरलेलं आहे. सो पहिलं असेल तर लक्षातच ठेवायचं, मोबिक्विक पहिलं ऍप्लिकेशन आणि फोनपे परकीय देशांमध्ये किंवा परदेशामध्ये UPIला पेमेंटला परवानगी देणार. त्यानंतर ABX इंक. ठीक आहे, ABX इंक ही बघा एक कंपनी, ABX किंवा ABX कॅश लिमिटेड ही अमेरिकन कंपनीची उपकंपनी ABX इंकने भारताला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस व्यवहार सुरू करणारी भारतातली पहिली कंपनी बनलेली आहे. सो ABX इंक ही अमेरिकेची कंपनी आहे आणि जर तिथनं एखाद्या व्यक्तीला भारताला जर काय द्यायचं असेल या UPIच्या माध्यमातून तर त्यांनी परवानगी देणारी ही पहिली कंपनी ठरलेली आहे. नेक्स्ट पंकज त्रिपाठी, हे एक ऑनलाईनर नाव लक्षात ठेवा. यांची काय झालेली आहे बघा नियुक्ती, तर डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर सुरक्षा जागरूकता मजबूत करण्यासाठी UPI सुरक्षा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. सो 4 पॉईंट मी तुम्हाला महत्त्वाचे सांगितलेले आहेत. UPI सुरक्षा दूत पंकज त्रिपाठी. नेक्स्ट UPIचा वापर श्रीलंकेमध्ये सुद्धा झाला बघा 2023 मध्ये. आणि विशेष म्हणजे भीम ॲप जे आहे, भारत इंटरफेस फॉर मनी, जे आपल्याकडे भीम ॲप असतं बघा, त्या भीम ॲपद्वारे UPI व्यवहार सुरू करणारा भूटान हा भारताबाहेर पहिला देश आहे याच्यापूर्वी, आणि आता सुरू झाले ते म्हणजे कुठं, श्रीलंकेमध्ये झालेलं आहे. कारण की याच्यापूर्वी सिंगापूर, UAE, नेपाळ, भूटान यांनी पण सुरू केलं होतं. पण पहिला कोणता होता भारताबाहेरचा देश होता, तो भूटान होता. आता कुठला आहे, रिसेंटली श्रीलंका आहे. UPI पेमेंट मर्यादा 5 लाख करण्यात आलेली आहे, एवढे एक लक्षात तुम्ही यामध्ये ठेवलं पाहिजे. नेक्स्ट बघा, आता ह्याच्यामध्ये जागतिक व्यापार सांख्यिकी पुनर्वलोकन. ठीक आहे, जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे 1948ची जी जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ ही जी होती, त्याचं रूपांतर 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालेलं आहे, ज्याचं मुख्यालय कुठं आहे, जिनिव्हामध्ये आहे. तर त्या संघटनेने
वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू अहवाल प्रकाशित केला. सो प्रश्न हा येऊ शकतो की हा अहवाल कुठल्या संघटनेने प्रकाशित केला, तर WTOने केलेला आहे. तर या अहवालानुसार निर्यातदारांमध्ये म्हणजे एक्सपोर्ट करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे, 18व्या क्रमांकावरती आहे. तसेच वस्तू आयातीमध्ये भारत हा 9व्या क्रमांकावरती आहे. सो बघा हा डबलचाच गॅप आहे जवळपास. सो ह्याच्यावरून एक गोष्ट कळते आपल्याला की आपण निर्यात जास्त करतो आयातीपेक्षा. आयात मध्ये 9व्या क्रमांकावरती आहे आणि निर्यातीमध्ये आपण 18व्या क्रमांकावरती आहे आणि आयातीमध्ये किती क्रमांकावरती आहे, 9व्या क्रमांकावरती आहे. आता हे बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न येऊ शकतात इथं. भारत जगातले पहिले 3 निर्यातदार देश कोणते आहेत 2022 मध्ये? पहिला चीन, दुसरा अमेरिका, तिसरा जर्मनी आणि भारत 18वा आहे. लक्षात ठेवल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. चीन, अमेरिका, जर्मनी आणि भारत. आणि पहिले 3 आयात करणारे जे देश आहेत, तर यामध्ये अमेरिका पहिला, दुसरा चीन, तिसरा जर्मनी आणि चौथा नाही 9वा किती आहे, भारत. ह्याचा अर्थच काय की भारत हा जागतिक वाट्यापैकी जवळपास 2.8% आयात आहे. म्हणजे आयात जास्त करतोय भारत निर्यातीपेक्षा. नेक्स्ट बघा पुढचा पॉईंट, कॉर्पोरेट कर्ज बाजार विकास निधी, कॉर्पोरेट डेबिट मार्केट डेव्हलपमेंट फंडचं उद्घाटन केलेलं आहे बघा निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी. तर हा फंड कशासाठी आहे बघा, तर हा एक ट्रस्ट फंड आहे आणि हा 33,000 कोटी रुपयांची बॅकस्टॉप सुविधा प्रदान करणारा एक फंड आहे. तणावाच्या काळात कॉर्पोरेट बॉन्ड बाजार स्थिर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने CDMDF द्वारे उभारलेल्या कर्जासाठी हमी कवच प्रदान करण्यासाठी ही एक योजना मंजूर केलेली होती. एवढं फक्त माहिती असू द्या. त्याचं उद्घाटन कोणी केलं? निर्मला सीतारामन. त्यानंतर देशातले पहिले सार्वभौम, दिसतंय का नाही मला माहित नाही पण मी वाचून दाखवतो तुम्हाला बघा. देशातले पहिले सार्वभौम हरित रोखे उपलब्ध झालेले आहेत. कधीपासून? 25 जानेवारी 2023 पासून. कधीपासून उपलब्ध झालेले आहेत हे असं म्हटलं जातं. हे रोखे वाढीव प्रीमियम दराने आणण्याचे केंद्र सरकारने ठरवले असून या वाढीव दराला प्रीमियम असे म्हटले गेले आहे. हे एक ध्यानात ठेवा. बाकी यामधल्या कुठलाही पॉईंट लक्षात ठेवण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये मित्रांनो बघा. ठीक आहे. हा हे महत्वाचं आहे बघा. पुढचा एक पॉईंट तो म्हणजे कुठला, ग्रीन बॉन्ड्सचे वाटप आणि व्यापार हे देखील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे जो कॅग आहे 148 नुसार भारतीय राज्यघटनेतला, याच्या लेखा परीक्षणाच्या कक्षामध्ये हा येतो ग्रीन बॉन्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट इकडे बघू आपण आता जागतिक आर्थिक मंच बद्दल एक न्यूज आहे जी परीक्षेला विचारली जाऊ शकते. हे इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 16 ते 20 जानेवारी 2023 ला परिषद पार पडली. दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडली. इम्पॉर्टंट आहे. 53वी होती, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि जे थीम सुद्धा पेपरला विचारली जाऊ शकते ते म्हणजे कॉपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड. कॉपरेशन इन अ फ्रॅगमेंटेड वर्ल्ड हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. 4 प्रश्न तिथं बनतात तुमचे बघा. कुठं पार पडली, किती पार पडली आणि येस. आणि आता दुसरा म्हणजे जर विधानात्मक क्वेश्चन आला तर म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यावरती प्रश्न येऊ शकतो. जसं की याची स्थापना कधी झालेली आहे बघा, 1971 मध्ये झालेली आहे. ना नफा तत्वावरती काम करणारी संस्था आहे. संस्थापक क्लॉस होते, म्हणजे जर्मनीतले इंजिनियर होते, त्यांनी याची स्थापना केली होती. मुख्यालय याचं जेनेवामध्ये आहे, स्वित्झर्लंडमध्ये. पण ही जी परिषद पार पडली आता ही दावोसमध्ये पार पडलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ना WEF ची वार्षिक परिषद किंवा वार्षिक बैठक जी आहे दावोस येथे होते. एवढं फक्त माहिती असू दे. ज्याच्यामध्ये जगातल्या जेवढ्या काही आर्थिक समस्या आहेत या समस्यांचं किंवा या समस्यांवरती चर्चा करण्यासाठी विविध क्षेत्रातील नेते इथे एकत्र येत असतात. आता बघा राज्यसेवा आली. 2023च्या दावोस परिषदचे काय मिळाले आपल्याला, फलित काय मिळालं, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे मिळालेलं आहे. सो हे आपल्याला एक्झाम जाताना लक्षात ठेवावं लागेल. जसं की बघा युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि फिजी मधील ऑनलाईन नियामकांचे एक नवीन नेटवर्क सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट विधानात्मक प्रश्न येऊ शकतो. WEF आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन हा लॉंग फॉर्म ध्यानात ठेवा बरं का रे. म्हणजे आगामी काळामध्ये कंबाईनसाठी वगैरे हा क्वेश्चन येऊ शकतो. तो म्हणजे कुठला, की मित्राचा लॉंग फॉर्म काय आहे. मित्रा
मित्र सुद्धा राज्याने आपलं स्थापन केलेले आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, एवढं लक्षात ठेवायचं. जसं नीती आयोगाचं लक्षात ठेवून तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, तसा मित्राचा पण लक्षात ठेवा. यांनी राज्य सरकारला धोरणात्मक आणि तांत्रिक दिशा प्रदान करून शहरी परिवर्तनावर काम करणाऱ्या करारावरती स्वाक्षरी केली. नेक्स्ट, WEFने तेलंगणामध्ये, हे खूप महत्वाचं आहे बघा पॉईंट, WEFने तेलंगणामध्ये आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान या विषयावरील पहिले थीमॅटिक केंद्र सुरू केलेलं आहे. डायरेक्ट तुम्हाला राज्य विचारतील की कुठल्या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि कुठल्या संस्थेने केलेला आहे, हा सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर तेलंगणा आणि WEF काय, आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान. नेक्स्ट बघा, शाश्वत आणि जबाबदार बॅटरी व्हॅल्यू चेनचे जलद स्केलिंग सुलभ करण्यासाठी ग्लोबल बॅटरी अलायन्स सुरू करण्यात आलं या दावोस परिषदेमध्ये. नेक्स्ट, 2050 पर्यंत निव्वळ शून्य लक्ष गाठणे. ओके, म्हणजे गिव्हिंग टू एम्प्लॉय अर्थ ॲक्शन, निसर्गाची हानी कमी करण्याच्या उद्देशाने ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. तर हा निधी जो आहे याच्यामध्ये जो स्थापन केलेला गेलेला आहे 10 ट्रिलियनचा, तो पब्लिक प्रायव्हेट या भागीदारीवरती जमा केला जाणार आहे. ठीक. नेक्स्ट, राष्ट्रीय स्तरावरील 3 नव्या सहकारी संस्था. राष्ट्रीय स्तरावरच्या 3 नव्या सहकारी संस्था कोणत्या कोणत्या आहेत बघा. एक राष्ट्रीय सहकारी निर्यात संस्था, सेंद्रिय उत्पादनांसाठी राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्था, राष्ट्रीय बहुराज्य बियाणे सहकारी संस्था, अशा 3 राष्ट्रीय सहकारी संस्थांना केंद्र मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आलेली आहे. बस, हे ऑनलाईनर क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, इथं प्रश्न येईल तुम्हाला, PM मित्र पार्क, ह्याला IMP करून ठेवा. PM मित्र पार्क. केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी 7 PM मित्र पार्क स्थापन करण्यासाठी काही ठिकाणांची घोषणा केलेली आहे. पंतप्रधानाच्या 5G विजनने, म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन, असे 5F आहेत बघा, 5F, ह्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. तर अशा स्वरूपात निर्यातीमध्ये जागतिक केंद्र भारताला बनवण्यासाठी सरकारची एक संकल्पना आहे 5F. हे कुठं कुठं आहेत बघा PM मित्र पार्क्स, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. धार मध्य प्रदेश, नवसारी गुजरात, आपल्या महाराष्ट्रामधलं अमरावती आहे, ध्यानात ठेवा. कलबुर्गी कर्नाटक, नेक्स्ट लखनौ उत्तर प्रदेश, वारंगल तेलंगणा आणि विरुधुनगर हे आहे तामिळनाडूमधलं. असे 7 PM मित्र पार्क आहेत बघा. PM मेगा, ह्याचा पण लक्षात ठेवा. PM मित्राचा लॉंग फॉर्म काय आहे, PM प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरल. एक्सपेक्टेड आहे अपकमिंग एक्झाममध्ये कुठल्या तरी. अंमलबजावणी वस्त्रोद्योग मंत्रालय ह्याची करणार आहे. नेक्स्ट, आपल्याकडे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत बघा, त्यातलं 9व्या क्रमांकाचं जे आहे ते म्हणजे पायाभूत सुविधा तयार करणं, हे 9 मध्ये सांगितलंय ना. टोटल 17 आहेत SDG, त्याच्यामधलं 9वं हे आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ते तयार करायचं. तर ते आपल्याला साध्य करण्यासाठी मदत मिळणार आहे. नेक्स्ट, PM मित्र पार्क बद्दल काही वाचण्याची आवश्यकता नाही, हे इम्पॉर्टंट ठेवा बघ ध्यानात, की या योजनेअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक ग्रीनफील्ड मित्र पार्कसाठी 500 कोटी रुपये आणि प्रत्येक ब्राऊनफील्ड पार्कसाठी 200 कोटी रुपयेपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भांडवल सहाय्य प्रदान करणार आहे. 500 कुठं ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्डसाठी किती, 200. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये बघा अजून रोजगार लोकांना मिळणार आहे. 1 लाख रोजगार तयार होणार आहे प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे 2 लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. हे टार्गेट आहे, शेवटी अपेक्षा आहे. त्याचा अर्थ आयोगाला ह्या गोष्टी मॅटर नाहीत करत. FDI मध्ये 22% आपल्या घर झालेली आहे बघा. कशामुळे झाली बघा. एकतर संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर आणि ऑटोमोबाईल उद्योगातील कमी ओघामुळं, क्षेत्र कुठलं आहे, संगणक हार्डवेअर, यामुळं 2023 मध्ये भारताच्या FDI मध्ये 22% घसरून $46 अब्ज इतकी झालेली आहे. ही घसरण काय पेपरला जरी विचारली तरी 22% फक्त ध्यानात ठेवा. बाकी याच्यामधलं काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. इकॉनॉमीमध्ये फक्त एवढं ध्यानात ठेवायचं तुम्हाला, आता FDI भारतामध्ये रिसेंटली 22-23 मध्ये, 23-24 मध्ये कुठल्या देशाने सर्वात जास्त FDI केली,
तर या गोष्टी तुम्ही GS मध्ये बघणं अपेक्षित आहे. आपण शिकतोय करंट, नाही की इकॉनॉमी. दिलंय बघा त्यांनी. 2023 मध्ये भारतात सर्वाधिक मोठा एफडीआयचा स्रोत असणारे देश कोणते आहेत? पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मी अगोदरच सांगितलं लेक्चर सुरू होताना, मी जिथं म्हणलं येऊ शकतो तर ते खूप महत्वाचं आहे बघा. सिंगापूर नंबर 1, मॉरिशस 2 नंबर, 3 नंबर अमेरिका आणि 4 नंबर संयुक्त अरब अमिराती. चढता उतरता कसाही विचारू द्या, बरोबर आला पाहिजे. सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका आणि UAE. परीक्षेला प्रश्न महत्वाचा आहे. आणि आपल्या देशात एफडीआय प्राप्त करणारे सर्वात जास्त राज्य कोणते कोणते आहेत बघा. पहिलं महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली. ओके, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, UAE. आणि आपल्यामध्ये जर काही स्मार्ट कार्यकर्ते असतील तर काही ट्रिक्स बनवतात बघा, तर ट्रिक्स सुद्धा मला पाठवा. ठीक आहे, तुमच्या एकट्याला जर ती आठवत असेल तर आपण ते आपल्या ग्रुपवर टाकू डायरेक्ट. सगळ्यांनाच त्याचा काय होईल, फायदा होईल बघा. नेक्स्ट, नवीन वस्त्रोद्योग धोरण आपण जाहीर केलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्याने, विशेष म्हणजे. आणि 18 ते 23 ऑलरेडी जे होतं त्याची मुदत आता संपलेली आहे. नवीन आता 23 ते 28 साठी हे बनवण्यात आलेलं आहे. ह्याच्यामधलं उद्दिष्ट काय आहे बघा, वैशिष्ट्य काय बघा. कापसाची प्रक्रिया क्षमता 30 वरून 80% पर्यंत वाढवणं, हे इम्पॉर्टंट आहे फक्त. आणि 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 5 लाख रोजगार निर्मिती करणं. कापसाची प्रक्रिया क्षमता 30 वरून 80, 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि $5 लाख पर्यंत रोजगार निर्मिती करणं. नेक्स्ट, याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. बघा, हे जरा थोडं माहीत असतं थोडंफार इन्फॉर्मेशन म्हणून, की महाराष्ट्रामध्ये 5 कापड, पैठणी साडी, हिमरू, करवट काडी, खाना, फॅब्रिक आणि घोंगडी हे पारंपरिक कापड उद्योग म्हणून किंवा कापड म्हणून ओळखले जातात. पुढचा पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इजिप्त न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य बनलेला आहे. इम्पॉर्टंटच आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक, इजिप्त. ओके, इजिप्त, नाईल नदी. ओके, इजिप्त बनलेला आहे. ह्याचा अर्थच काय की बघा, आता याचे सदस्य किती झालेले आहेत? 9 न्यू डेव्हलपमेंट बँकेचे. फक्त माहित असू तुम्हाला, ब्रिक्स परिषद फोर्टालेझा इथे 6वी जी ब्रिक्स परिषद पार पडली होती, त्यामध्ये जुलै 2014 मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना करण्यात आली होती. हे विधान पेपरला विचारलं जाऊ शकतं बरं का. न्यू डेव्हलपमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक ही वेगळी आहे बरं का, आणि न्यू डेव्हलपमेंट बँक ही वेगळी. आणि आपल्या जागतिक लेवलच्या ज्या काही IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, त्यांना काउंटर करण्यासाठी ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली 2014 मध्ये ही न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. मग 2015 पासून ही बँक कार्यरत झाली बघा, आणि आता त्याचा सदस्य कोण बनलेला आहे? इजिप्त बनलेला आहे बघा. मग ह्या डेव्हलपमेंट बँकेचं, न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय शांघाय, चीन या ठिकाणी आहे. ब्रिक्सने ह्याची स्थापना केली होती. सदस्य 9 देश आहेत बघा. कोणते देश आहेत ते लक्षात ठेवायचे? ब्राझील, रशिया. आता ब्रिक्स मधून तुम्हाला काय काय लक्षात ठेवू शकता तुम्ही? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. एवढे तुमचे 1, 2, 3, 4 आणि 5 लक्षात राहिले. नेक्स्ट लक्षात ठेवा, बांगलादेश, UAE, उरुग्वे आणि इजिप्त. प्रॉब्लेम हेतं आणि परीक्षेत प्रश्न असे येऊ शकतो. बांगलादेश, UAE, उरुग्वे आणि इजिप्त. प्रादेशिक कार्यालय जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे. साओ पावलो ब्राझीलमध्ये आहे. मग न्यू डेव्हलपमेंट बँकेबद्दल किंवा ब्रिक्सबद्दल तुम्हाला, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बद्दल आपण तिथं काय करू, डिटेलमध्ये तो मुद्दा कव्हर करू. हे बँकेचे उद्दिष्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा. इतर काय, सदस्य देशांच्या विकासाला प्रोत्साहन देणं, आर्थिक विकासाचे समर्थन करणं, स्पर्धात्मकतेला चालना देणं आणि रोजगार निर्मिती सुलभ करणं, विकसनशील देशांमध्ये ज्ञान सामायिकरण मंच तयार करणं. वस्त्रोद्योग धोरण सुद्धा आपलं काय झालेलं आहे, डिस्कस झालेलं आहे बघा. हे 2000 रुपयांची नोट झाली बंद 8 नोव्हेंबर 2016. तुम्हाला आठवत असेल, ज्याला आपण डिमॉनिटायझेशन म्हणतो. ओके, डिमॉनिटायझेशन, निश्चलीकरण, आणि डिव्हॅल्युएशन, अवमूल्यन, ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. म्हणजे अवमूल्यन म्हणजे काय मित्रांनो, की आपल्या रुपयाची किंमत ही परकीय डॉलरच्या तुलनेत कमी करणं, त्याला अवमूल्यन म्हणलं जातं, कमी करणं. आणि
निश्चलीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, चलनामधून डायरेक्ट तुमचे नोटच बाद करून टाकणं. तसं आता इथं सांगितलेलं आहे की 19 मे 2023 रोजी RBIने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी 1000 आणि 500च्या नोटा बाद करून 2000 रुपयांची नोट नव्याने आणली गेली होती. बट ती का बंद केली, कशामुळे केली ह्याची कारण तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे बघा. आणि जर कोणाला अडचण असेल तर मला विचारावं का सर का बंद केली असेल. बघा, हा निर्णय जनतेला सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह उच्च दर्जाच्या चलनी नोटा आणि नाणे प्रदान करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या RBIच्या क्लीन नोट पॉलिसीचा एक भाग आहे. मग RBIचा कायदा 1934 जो आहे, म्हणजे याच कायद्यानुसार RBIची स्थापना झाली ना 1 एप्रिल 1935 यानुसार फक्त RBIला नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. मग 1 रुपयांची नोट सोडून बरं का, 1 रुपयांची नोट ही जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे, भारताच्या अर्थ मंत्रालयाला. तुम्ही कधीही बघा 1 रुपयाच्या नोटेवरती RBIच्या गव्हर्नरची सही नसते. 1 रुपयाच्या नोटेवरती अर्थ मंत्रालयाचा जो सचिव असतो त्याची सही असते बघा. आणि त्या सोडून बाकी मग सगळ्या आपल्याकडे ज्या नोटा बनवल्या जातात, उदाहरणार्थ आपल्या नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये तुम्ही देवासमध्ये गेला तर तिकडं आहे, पश्चिम बंगालमध्ये सालबोनी तिकडं आहे, त्या कर्नाटकमध्ये आहे, कर्नाटकमध्ये सुद्धा नोटा छापण्याचा कारखाना आहे. ठीक आहे. न्यू होशंगाबाद आता पाठीमागं चर्चा सुरू होते की तिथं एक नवीन स्थापन करायचं आहे, पेपर मिल ज्याला म्हणतो आपण त्याला, ती तिथं स्थापन केलेली आहे. तर 1 रुपयाच्या नोटा सोडून इतर नोटांवर RBIच्या गव्हर्नरची सही असते. आता सांगितलं, हे बाकी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही वाचलं तरी तुम्हाला क्लिअर होईल. आता मी जे बोललो तेच आहे. नाणे आणि 1 रुपयाच्या नोटा भारत सरकारद्वारे नाणे कायदा 1909 अंतर्गत जारी केल्या जातात. हे महत्वाचं आहे. कायदा कोणता आहे, कॉइन्स ऍक्ट 1909चा. या कायद्याअंतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार 1 रुपयाच्या नोट ही नाणे मानली जाते, कॉइन मानली जाते बरं का 1 रुपयाची नोट. मग आता तुम्हाला टाकसळी माहीत असतील तुम्हाला, एक जस्ट तुम्हाला मी सांगतो बघा. म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही विचार केला का मला माहित नाही, परंतु नेहमी लक्षात ठेवा बघा. सपोज आता तुमच्याकडे जेवढे काही कॉइन्स असतील, काही लोकांकडे नसतील, नोटा असतील, माझ्याकडे तर कॉइन आहेत बाबा, मी गरीब माणूस आहे. तुम्ही कुठलाही कॉइन काढला, कुठलाही कॉइन काढा, तुम्हाला जर चेक करायचं आहे ना मला, तर तुम्ही कुठं पण चेक करा, कुठलाही कॉइन काढा, त्या कॉइनवरती तुम्हाला एकतर स्टार, अशी आपली दिवाळीमध्ये आपण आता कापणी केली ना, डायमंड कापणी म्हणतो आमच्याकडे त्याला, कापणी, एक असा गोल डॉट फक्त, आणि एक असं काहीच नाही. म्हणजे असे तुम्हाला फक्त 4 कॉइन मिळतील की ज्याच्यावरती हे सिम्बॉल सोडून बाकी कुठलंच नसतं. एक तर स्टार, डायमंड, डॉट आणि काहीच नसणार. मग हे का बनवलेलं असतं, म्हणजे जिथं वर्ष लिहिलं असतं, वर्ष कोण नाण्यावरती, एक 2017, 2018 असं लिहिलं असतं का, त्याच्या आसपास बघा हे तुम्हाला चिन्ह बघायला मिळतील. हे का चिन्ह असतात माहिती आहे का, की ते नाणं कुठल्या टाकसळीमध्ये बनलेलं आहे. टाकसळ म्हणजे काय, मिंट ज्याला म्हणतो आपण, जिथं नाणे पाडण्याची जागा आहे. स्टार असेल तर हैदराबादला नाणं ते बनलेलं असतं, डायमंड असेल तर ते मुंबईला बनलेलं असतं, डॉट असेल तर ते नोएडा या ठिकाणी बनलेलं असतं उत्तर प्रदेशमध्ये, आणि जर जिथं काहीच नाही तर ते बनलेलं असतं कोलकात्यामध्ये. माहीत असू द्या, ह्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन इंटरव्ह्यूला वगैरे कामाला येतील. यापूर्वी जे डिमॉनिटायझेशन जे झालेलं आहे, मग अशीच सांगितलं तुम्हाला, डिमॉनिटायझेशन म्हणजे काय, चलनातून नोटा डायरेक्ट रद्द करणं. हे 3 वेळा झाले बघा. 1946 वर्ष लक्षात ठेवा, 1978 आणि 2016 असं 3 वेळा काय झालेलं आहे, डिमॉनिटायझेशन झालेलं आहे. आणि डिव्हॅल्युएशन जर मी म्हणलं तर हे सुद्धा अगदी 3 वेळा झालेलं आहे. 1949ला पहिल्यांदा, 1966ला सेकंड टाइम, आणि 1991ला थर्ड टाइम. सो डोंट कन्फ्यूज, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तसाच एक तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सर RBI जास्तीत जास्त किती रुपयाची नोट छापू शकते. तर बघा 10,000 रुपयापर्यंत सुद्धा नोट्स RBI नोट छापू शकतं. आणि आपल्या चलनामध्ये 10,000 रुपयांची नोट होते सुद्धा बरं का, बघा दिसेल तुम्हाला. 1978ला ह्या नोटा बंद झालेल्या आहेत. आता हायेस्ट नोट कितीची आपल्याकडं, 2000ची होती, ती पण गेली. तर राहिले फक्त 500. ठीक आहे, पुढं नेक्स्ट बघा, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये तामिळनाडू अव्वल आहे. हे इम्पॉर्टंट आहे. तामिळनाडूने पहिल्यांदाच 2023 मध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे. या व्यतिरिक्त काही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट, सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करणारे राज्य कोणते कोणते बघा. पहिलं तामिळनाडू,
दुसरं उत्तर प्रदेश, तिसरं कर्नाटक आणि आपला चौथा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. हे एक पेपर दृष्टीने महत्वाचं आहे फक्त, पण पहिलं तामिळनाडू आहे माहित असू द्या. नेक्स्ट 2 बँका आहेत बघा, HDFC आणि HDFC बँकेचे विलिनीकरण. आता हे तुम्हाला काय कन्फ्यूज होऊ शकतं थोडं. बघा, देशातल्या गृहवित्त हाऊसिंग लोन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी जी आहे HDFC लिमिटेड, ही 1 जुलै 2023 रोजी HDFC बँकेमध्ये काय झाली, विलीन झाली. ओके, बँकेमध्ये विलीन झाली. HDFCचे वैशिष्ट्य काय आहेत बघा, सध्या आपल्या देशामध्ये मालमत्तेनुसार खासगी क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे, बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी बँक आहे, बाजार भांडवलानुसार जगातील 5वी सर्वात मोठी बँक आहे आणि देशातली 3री सर्वात मोठी कंपनी आहे. बँक वेगळी आणि कंपनी वेगळी. ठीक आहे. आणि टॉप 10च्या बँका कोणत्या आहेत बघा, 1 नंबरची HDFC आताच बघितलं आपण. बाकी सगळं प्रायव्हेट आहे कंपन्या, कोणत्या कोणत्या आहेत बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे सुद्धा आहेत बरं का. बघा, HDFC प्रायव्हेट, ICICI प्रायव्हेट, SBI गव्हर्नमेंट, कोटक महिंद्रा माझ्या पण गव्हर्नमेंटच आहे, ॲक्सिस ही प्रायव्हेट आहे. ह्या बाकीच्या सगळ्या काय, सगळ्या गव्हर्नमेंटच आहेत. 16 वित्त आयोग स्थापन. आलाच परीक्षेला प्रश्न, आता सांगतो तुम्हाला. तुम्ही किती सिरियस घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे आपल्या बॅचची एवढी वेट करणारी मुलं काय एवढा वेट करतात, ह्या त्या पोरांना अंदाज चांगला आहे. म्हणजे तुम्ही एखादं युट्यूबला लेक्चर बघितलं आणि ते आवडलं नेक्स्ट बॅच लावली, तर ही तुम्ही मिस्टेक करू नका प्लीज. मला अगोदर ओळखून घ्या की मला काय सांगायचं असते, त्याच्यामुळे समजून घ्या की मला काय म्हणायचंय. मी तर काय म्हणलं की इथं प्रश्न आला म्हणून समजा, ह्याचा अर्थ काय की सांगा मला परीक्षा झालं. 16वा वित्त आयोग स्थापन झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023 मध्ये 16 वित्त आयोगाच्या साठी सेवा व शर्ती मंजूर दिलेली आहे. हा 16 वित्त आयोग जो आहे हा 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी अहवाल सादर करेल. शिफारशी पुढच्या 5 वर्षांसाठी लागू केल्या जातील. आता सध्या जो आहे तो NK सिंग आहे. NK सिंग यांच्या अध्यक्षतेखालचा 15वा वित्त आयोग आहे. नंदकिशोर सिंग 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष. KC नियोगी पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. पहिला वित्त आयोग स्थापन कधी, 1951ला. वित्त आयोग दर 5 वर्षांनी स्थापन करणे हे महत्वाचं आहे बरं, सगळं सांगतोय ते. वित्त आयोग दर 5 वर्षांनी स्थापन करणे हा राष्ट्रपतींचा आर्थिक अधिकार आहे, वित्तीय अधिकार आहे. परंतु त्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा कार्यकारी अधिकार आहे. म्हणजे अपॉइंटमेंट आले तर कार्यकारी, आणि जर बॉडी म्हणून स्थापन करणं 280 नुसार, कलमनुसार 280 नुसार, तर हा त्यांचा वित्तीय अधिकार असणार आहे.